रोजचा स्वयंपाक झटपट व रुचकर होण्यासाठी आज आपण 4 प्रकारचे वाटण बनवतोय। तर असे वाटण एकदाच बनवून ठेवले की 10 ते 15 दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकतात आणि यापासून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाज्या अगदी पटकन बनवू शकता। सर्वात पहिले आपण कोथिंबीर आणि मिरचीचं एक वाटण करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी कोथिंबीर निवडून धुवून घेतली आहे। कोथिंबीरीसोबत अशा थोड्याशा जाड काड्या आल्या तरी काहीच हरकत नाही। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। 20 ते 25 कढीपत्त्याची पानं आणि एक मोठी गड्डी लसूण सोलून घेतलाय। हे सगळं आता एक एक करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। तर सुरुवातीला कोथिंबीर घालूया, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे सगळं आता थोडंसं मीठ घालून मिक्सरमधून वाटून घेऊया। पाणी न घालताच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। गॅसवर मी आता एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे मी तेल घातले आणि हे जे आपण वाटण मिक्सरमधून फिरून घेतलंय ते आपल्याला यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे। तर हे सगळं वाटण यामध्ये घालूया। तुम्ही हे जास्त प्रमाणात पण करून ठेवू शकता। हे वाटण आता आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटच परतून घेऊया, जास्त वेळ परतायची गरज नाही। पण असं परतून घेतलं म्हणजे हे चटणीप्रमाणे ठेच्याप्रमाणे तुम्ही पोळीसोबत, पराठ्यासोबत किंवा पुरीसोबत, धपाट्यासोबत सुद्धा खाऊ शकता। खायला एकदम छान लागतं आणि असं तयार असलं की कुठल्याही भाजीसाठी थोडंसं वापरू शकता। आणि यासोबतच आपण पुढे जे वाटण तयार करणार आहोत ते थोडं घालायचं आणि हे थोडं घालायचं, म्हणजे भाज्या एकदम छान टेस्टी व अगदी पटकन तयार होतात। याला आपण वाटण किंवा चटणीसुद्धा म्हणू शकतो आणि यामध्ये आपण मीठसुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे पोळी भाकरीसोबत पटकन घेऊन खाता येतं। तर साधारण आता मी 3 ते 4 मिनिट याला परतून घेतलं आहे। गॅस आपण बंद करूया आणि थंड झालं की एखाद्या डब्यात भरून ठेवायचं। फ्रीजमध्ये ही चटणी आरामात 10 ते 12 दिवस राहते। आता दुसरं वाटण आपण सुक्या खोबऱ्याचं बनवतोय। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी म्हणजे अर्धा कप साधारण किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे। एक मोठी गड्डी लसणाची सोलून घेतली होती। 1 इंच आलं घेतलंय, याचे पण बारीक तुकडे करून घेतले आहेत। 2 टेबलस्पून धणे घ्यायचेत आणि 1 टेबलस्पून जिरे घेतलेत। हे सगळं आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। सुरुवातीला खोबरं घालायचंय, धणे, जिरे, लसूण, आलं घालून आता मिक्सरमधून हे वाटून घेऊया। तर यामध्ये सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, असंच वाटून घ्यायचंय। तर हा मसाला असा तयार झालाय, आता काढून घेऊया। आता हे वाटण सुद्धा फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस आरामात टिकतं। यापासून तुम्ही सर्व प्रकारच्या उसळी बनवू शकता, म्हणजे मटकी, मूग, चवळी, वटाणा। यासोबत थोडासा कांदा बारीक चिरून घालायचा, टोमॅटो घालायचा, एकदम मस्त उसळी तयार होतात। थोडासा वरून गरम मसाला घातला तरी चालेल। आता आपण तिसरं वाटण बनवतोय। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप म्हणजे साधारण ही वाटी भरून शेंगदाणे घेतलेत। 1.5 टेबलस्पून तीळ घ्यायचेत, 1 टेबलस्पून फुटाणे घ्यायचेत, फुटाण्यामुळे भाज्यांना दाटसरपणा येतो। 2 टेबलस्पून धणे आणि 1 टेबलस्पून जिरे घेतले आहेत। कढईमध्ये सुरुवातीला शेंगदाणे घालायचेत, थोडेसे हे भाजून घेऊया, हलकेसे भाजून घ्यायचेत आणि मग तेल घालायचे। थोडेसे शेंगदाणे भाजून झाले की एक अर्धा चमचाच यामध्ये तेल घालायचंय। तर आता मंद गॅसवर हे शेंगदाणे आपण अजून थोडेसे भाजून घेऊया। शेंगदाण्याला आता बऱ्यापैकी डाग पडायला सुरुवात झाली आहे, भाजून झालेले आहेत। तर यामध्येच आपण हे 1.5 टेबलस्पून जे तीळ घेतलेत ते घालायचेत आणि 1 मिनिटच आता यासोबत भाजून घेऊया, परतून घ्यायचेत। आणि लगेच आता फुटाणे घालायचेत। फुटाणे आधीच भाजलेले असतात, त्यामुळे याला फार भाजायची गरज नाही। धणे घालायचेत, जिरे घालूया आणि आणखी थोडंसंच मी तेल घालतेय। तर साधारण 1 चमचा मी तेल वापरलंय।
मंद गॅसवर हे सगळं आता 1-2 मिनिट भाजून घ्यायचं आहे. तर हे सगळे मसाले भाजून झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे. आता थंड झालं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि पाणी न घालताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आणि फार वाटताना बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर वाटून घेऊया. आता हा जो मसाला आपण बनवून ठेवला आहे यासोबत आपण जी आधी हिरवी चटणी तयार केली आहे ती घालायची आणि दोडक्याची भाजी, फ्लॉवरची भाजी, गवारीच्या शेंगाची भाजी, बटाट्याची भाजी तुम्ही बनवू शकता. तर हे सुद्धा फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस आरामात टिकतं. आता आपण चौथं काळ्या मसाल्याचं वाटण बनवतोय. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 4 कांदे घेऊन असे उभे पातळ चिरून घेतलेत. 1 वाटी म्हणजे साधारण कपानी मोजून घेतलं तर अर्धा कप सुकं खोबरं घेतलंय. मी इथे असे बारीक पातळ काप करून घेतलेत. तुम्ही हवं तर किसून सुद्धा घेऊ शकता. 1.5 टेबलस्पून तीळ घेतले आहेत. 1 टेबलस्पून खसखस, 1 इंच आलं घेतलंय, याचं पण साल काढून घेतलं आहे. 1 मोठी लसणाची गड्डी घेतली होती, ती पण सोलून घेतली आहे. 1 टेबलस्पून दगडफूल घेतलंय, याने छान वाटणाला काळा रंग येतो. 2 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरे आणि इथे काही खडे मसाले घेतलेत. तर 20 ते 25 काळी मिरी, 5 ते 6 लवंगा आणि 1.5 चक्री फूल घेतलं आहे. आता सुरुवातीला कढईमध्ये हा कांदा घालायचा आहे. तर आधी सुक्काच आपण थोडासा परतून घेऊया, नंतर तेल घालायचं आहे. तर आता मंद गॅसवर हा 1-2 मिनिट असाच परतून घेऊया. आता यातलं थोडं मॉइश्चर कमी झालं आहे तर तेल घालूया. तर साधारण 1 चमचा तेल घालायचं आहे. तर 1 टेबलस्पून तेल घातलं आहे आणि तेलावर हा छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा आता तांबूस रंगावर परतून झाला आहे तर काढून घेऊया. आता हे खोबरं घालूया. यामध्ये पण थोडंसं तेल घालायचं आहे. आणि हे पण आता तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे. बरेच जण खोबऱ्याची अख्खी वाटी गॅसवर भाजून घेतात, पण त्याने खोबरं खूप जळतं, त्यामुळे मी असंच भाजत असते. तर आता हे पण तांबूस रंगावर भाजून झालेलं आहे, काढून घ्यायचं आहे. आता तीळ घालायचेत, खसखस घालूया, धणे, जिरे आणि हे दगडफूल आहे हे घालून आता एकत्रित सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं यामध्ये पण तेल घालूया म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले जातात. मंद गॅसवर आपल्याला भाजायचं आहे म्हणजे हे जळत नाहीत. तीळ बारीक असतात, अगदी पटकन भाजले जातात, त्यामुळे मी धण्या जिऱ्यासोबतच घातलेत. तर 2 ते 3 मिनिटात हे सगळं व्यवस्थित भाजून झालंय. आता यामध्ये हे खडे मसाले घालूया. तर लवंगा, काळी मिरी आणि चक्री फूल घातलंय. आता 1 मिनिट आणखी भाजून घ्यायचंय. तर आता हे सगळं भाजून झालेलं आहे, खाली काढून घ्यायचंय. आता शेवटी हे लसूण आलं पण कढईत घालून थोडंसं परतून घेऊया. तुम्ही हे कांद्यासोबतच परतून घेऊ शकता, मी तेव्हा विसरले म्हणून शेवटी आता परतून घेतेय. अगदी थोडंसं तेल घालायचंय आणि फक्त याला डाग पडायला सुरुवात होईपर्यंतच भाजून घ्यायचंय. असं थोडंसं भाजून घेतलं म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जातो. तर आता हे भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. हे आता सुके मसाले थंड झाले आहेत तर मिक्सरच्या भांड्यात घालूया. धणे, जिरे, तीळ, खसखस आणि खडे मसाले घातले होते ते घालायचे आणि खोबरं पण यामध्येच घालूया आणि अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. सुके मसाले आता वाटून झाले आहेत. यामध्येच
हा कांदा, लसूण, आलं घालूया आणि पाणी न घालताच याला आता बारीक वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. थोडंसं वाटून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा मीठ घालूया आणि 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल आणि मिठामुळे हा मसाला टिकायला मदत होते. तर इथे मी आता हा मसाला वाटून घेतलाय. छान असा एकदम मस्त तयार झालाय. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. यापासून तुम्ही कुठल्याही रस्सा भाज्या बनवू शकता. वांग्याची भाजी, शेवग्याची भाजी, सोयाबीनची भाजी किंवा अगदी नॉनव्हेज भाज्या सुद्धा बनवू शकता. तुमच्या घरात जेवढी माणसं आहेत त्या प्रमाणात हा मसाला किंवा वाटण तुम्ही बनवून ठेवू शकता. मी थोड्याच प्रमाणात बनवला आहे कारण आम्ही घरी दोघंच असतो आणि शिवाय प्रत्येक भाजीसाठी आपण वेगवेगळा मसाला वापरतो. जसं की कडधान्य उसळीसाठी खोबऱ्याचं वाटण, सुक्या भाज्यांसाठी शेंगदाणा तिळाचं वाटण, हिरवी मिरची आणि लसणाची चटणी आहे ते तुम्ही वरणासाठी वापरू शकता किंवा नुसत्या पोळी भाकरीसोबत खाऊ शकता. आणि जे काळं वाटण तयार केलं आहे त्यापासून सर्व प्रकारच्या रस्सा भाज्या बनवता येतात. तर कसे वाटले तुम्हाला आजचे हे 4ही वाटण कमेंटमध्ये अवश्य सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.